उद्धव ठाकरेंच्या यवतमाळ दौऱ्यानंतर पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत। यवतमाळ जिल्ह्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत। यवतमाळ तालुका प्रमुखासह 15 जणांनी राजीनामे दिलेत। वैयक्तिक कारणामुळे पद सोडत असल्याचा या राजीनामा पत्रात उल्लेख करण्यात आलाय। यवतमाळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत। फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे सध्या दौरे करतायत। आज त्यांच्या दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे। यवतमाळमध्ये संजय देशमुख यांच्या मतदारसंघात त्यांनी दौरा केला आणि त्यानंतर ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत। वैयक्तिक कारणामुळे पद सोडत असल्याचं त्यांनी आपल्या राजीनामा पत्रामध्ये नमूद केलेलं आहे। वैयक्तिक कारणामुळे पद सोडत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। यवतमाळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे सोपवलेले आहेत। निलेश फाळके आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, खरं तर स्थानिक शिवसैनिकांना, कार्यकर्त्यांना, नेत्यांना बळ देण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा हा दौरा आखला गेलेला होता, पण दौऱ्यानंतरच राजीनाम्यांचं हे सत्र सुरू झाल्याचं आपल्याला दिसतंय। काय कारण आहेत राजीनामा देण्यामागची? निश्चितच प्रज्ञा, 27 जून रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा यवतमाळ जिल्हा वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये दौरा होता आणि त्यानंतर लगेचच यवतमाळ तालुका प्रमुख जे आहेत यांचा जो गट आहे किंवा त्यांचे पदाधिकारी आहेत यांच्यासह सर्व 15 जणांनी या पदांचे राजीनामा दिलेले आहेत। याच्यात उपजिल्हा प्रमुख राजेंद्र धोटे सहित तालुका संघटक आणि महिला आघाडी तालुका प्रमुख आणि युवा सेने असे ह्या सर्व 15 जणांनी यावेळी एकाच वेळी राजीनामाच्या आपल्याला एका जिल्हा संपर्क प्रमुखांकडे राजीनामाचं पत्र पण मुद्दा असा आहे निलेश की ज्या 15 जणांनी राजीनामा दिलेला आहे ते सगळे जण उद्धव ठाकरेंची जी सभा झाली, जो मेळावा झाला, त्याला उपस्थित होते? हो, हे सर्वजण उद्धव ठाकरे साहेबांच्या सभेला उपस्थित होते। मात्र हे सर्व जे 15 जणांनी राजीनामा दिलाय संजय देशमुख यांचे समर्थक म्हणून मानले जात होते आणि त्यामुळेच सभेला जरी असले तरी आता एकदम जिल्हा प्रमुख यांच्याकडे राजीनाम्याचं पत्र देण्यात आलेलं आहे। त्यामुळे पुन्हा आता ठाकरे गटाला एक मोठा हादरा यवतमाळ तालुक्यात बसला आणि पुन्हा पक्ष संघटन करण्यासाठी त्यांना पुन्हा कामाला लागावं लागणार आहे। दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।